कर्जत तालुक्यातील डिकसळ पाली येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली असून गेल्या 3 दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने 7 ते 8 कुटुंबांना पाली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित होण्याचे आदेश दिले खरे, मात्र या तात्पुरत्या छावणीत ना पिण्याचे पाणी आहे ना जेवणाची सोय। धक्कादायक बाब म्हणजे या शाळेचे छतही गळत असून वर्गात चिखल व पाणी साचले आहे, तर वीज नसल्याने मोबाईल चार्जिंग अभावी संपर्काची साधनेही ठप्प झाली आहेत। जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी चिखलातून वाट काढत शाळेत आश्रयाला येणाऱ्या महिलांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। दरड कोसळून आम्ही मेलो तर नंतर जाहीर होणारे 5-5 लाख रुपये आम्हाला नको आहेत। आम्ही जिवंत आहोत तोवरच आमची सुरक्षित सोय करा, अशी संतप्त हाक स्थानिक महिलांनी दिली आहे। कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तात्काळ लक्ष घालून डिकसळ पालीतील नागरिकांची वीज पाण्यासह योग्य ठिकाणी हक्काची सोय करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। हे बघा पाणी कसं पूर्ण गळतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला राहायला सांगतात। कसं राहणार मुलं बाळा घेऊन? पूर्ण पोत्याने साफ करून पाणी काढलं तेव्हा आम्ही इथे राहिला। आणि खूप आणि वास पण खूप येतो, मुलं बाळा आजारी पडले आमची वासामुळे। हे पाण्यात पण कपल त्या वर्गामध्ये पण तसंच शाळा पण पूर्ण गळते, ती पण गळते बाजूला। आम्ही फक्त उभी राहून लहान मुलं बाळांना आणि हे लोक येतात तलाठी पाऊस आल्यावर येतात, वर्षातून 1-2 फेरी येतात। पाऊस मोठा येईल तेव्हाच येतील ते, तसं नाही येणार। हे रस्ते आम्हाला रस्त्यांमुळे लय त्रास होतो आणि गटार पण नाहीत। आम्ही अशी लहान मुलं अशीच पाण्या पावसात जाऊ का बाहेर? रात्री पण आम्ही 2 वाजता घराच्या बाहेर लहान मुलांना बिना लाईटीची घराच्या बाहेर शाळेमध्ये गेलो, शाळेमधून तिथे पण शाळा गळते, आम्हाला कसलीच व्यवस्था नाही। प्लस जेवायला आणतात ते पण बोलून दाखवतात खायला येतात आणि आमचा जीव वाचवायचा की आम्हाला जेवण नको, आम्हाला आमच्या जीवासाठी द्या दुसरीकडे तरी। आम्ही तिकडे कार्यालयाच्या इथे एवढं रात्रीचं आम्ही मुलाला रात्रीचं तिकडे घेऊन जायचं का? शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली तेव्हा इथेशी ग्रामपंचायतचा एक माणूस नव्हता। गाडी ठेवली तर एक दिवस गाडी ठेवली, दुसऱ्या दिवशी कोणच नव्हता। काल आम्ही असं पूर्ण रस्त्यावरनं घाण पाणी येत होता, तेवढ्या पाण्यात आम्ही इकडे धावत पळालो। किती कुटुंब राहतात शाळेमध्ये? आम्ही तरी 7-8 कुटुंब रात्री 2 वाजता घराच्या बाहेरून निघालो। लाईट नव्हती, काळोख्यामध्ये नाही लाईट, त्याच्यात मोबाईलला चार्जिंग नाही आणि कसं बॅटरी झालं सगळं, काहीच उजेड नाही काय नाही। आणि अचानक दरड कोसळली तर आम्ही लोक काय करणार? नंतर दरड कोसळल्यानंतर येणार आणि मग 5-5 लाख रुपये देणार, ते तुम्हालाच ठेवा, आमच्या माणसांना अजिबात 1 रुपया पण देऊ नका। जर आता जिवंत आहे तेव्हाच आमची सोय करा, तसे आताची आमची काहीच व्यवस्था नाही। फक्त शाळा दिली, फक्त ती पण गळते शाळा, अशा पाण्यामध्ये आम्ही रात्री होतो, चिखलाच्या पाण्यामध्ये। घरी जायला कधी सांगितलं? घरी जायला ते शाळेमध्येच राहायला सांगतात, उजेड झाला की घरी जायला सांगतात। फक्त रात्रीचे तुम्हाला खाली बोलवतात? हा, रात्रीच्या फक्त खाली बोलवतात। आमची फक्त त्यांच्याकडे एवढीच आहे की आम्हाला फक्त 2-2 घरांना 2-2 कुटुंबांना 1-1 रूम दिला तरी पण आम्ही मान्य करून घेऊ। फक्त आम्हाला 1-1 कुटुंबाला अशी भावाभावांचा जमत नाही तर गाव कसं पूर्ण राहणार? लहान मुलं आणि मुलांना जास्त गर्दी दिसली का मुलं बाळा रडतात। ही माझी मुलगी भरपूर रडत होती रात्री माणसं बघून। आम्ही मुलं बाळा घेऊन कुठे जाणार रात्रीच्या? आणि आता आमची एवढीच मान्यता आहे, फक्त आत्ता वायर नाही आले पाहिजेत आणि लाईटीची सोय करून द्या आम्हाला बस। जर उजेड वगैरे असला तर आम्ही कुठेतरी पळू तरी शकतो।
आणि रस्ते तर खड्डेत, मुलं बाळांना घेऊन आम्ही पळायचो आणि पडायचो खाली. 4 दिवस झालं लाईट पाणी नाही. हे लोक झाडं नाही तोडून देत आम्हाला. वायरी पडल्या, तारा पडल्या, गोट्या काय